परिवाराचं दुसरं लक्षण जर काय असेल तर धार्मिक परिवार परिवारासाठी मध्यस्थी करत असतो, इंटरसेशन. मग या परिवारामध्ये दोष भावना किंवा द्वेष कधीच असता कामा नये. आणि त्या सगळ्यांचं विश्वासकार्यांसाठीचा आदर्श व्यक्ती कोण असेल तर अब्राहम. आता आम्हाला त्या उत्पत्तीच्या पुस्तकातले ती घटना माहिती, ज्या देवानं अब्राहमाला सांगितलं की माझ्याबरोबर उत्तर देशामध्ये तू चल, कनानामध्ये मी तुला घेऊन चालत आहे, त्या ठिकाणामध्ये तुला राहायचं. तर त्याच्याबरोबर मी पाहतो की लोट पण निघाले आणि जाता जाता दोघांची मालमत्ता वाढली, संपत्ती वाढली, आशीर्वादित ते झाले, कारण त्यांनी देवाच्या शब्दावर चालले होते. परंतु मधल्या कालखंडामध्ये ज्यास त्यांची संपत्ती वाढली, त्यास लोट आणि अब्राम यांच्यामध्ये वादाची चिंगी पडली. का घेऊन का एक धार्मिक परिवार, या परिवारामधलं जो मुख्य भाग काय तो तुम्हाला समजावून घेणं गरजेचं आहे. नुसतं चर्चला जाणं, नुसतं गीतं गाणं, संदेश देणं, लोकांना वचनात्मक बोध करणं म्हणजे धार्मिक जीवन नाही. धार्मिक जीवनासाठी अत्यावश्यक असणाऱ्या गोष्टी ज्या परिवारासाठी आवश्यक आहेत त्या सुद्धा आम्हाला करणं गरजेचं आहे. आता एवढे वाद झाल्यावर तो म्हटलं, लोकांना तो म्हटला तू एका दिशेला जा, जी दिशा तू निवडशील त्याची विरुद्ध दिशा निघेल. म्हणजे दोघांमध्ये एक प्रकारचं अंडरस्टँडिंग आलं आणि हे समंजसपणाचं पाऊल कोणी उचललं, ते अब्राहमाने उचललं. ज्या दिशेला तुला निवडायची ती दिशा तू निवड. आणि मग आम्ही पाहतो या लोटानं निर्वाणीचा प्रदेश म्हणजे सदोम गोमोरा निवडला. त्याच्यामध्ये सगळ्या प्रकारच्या वस्तू होत्या, म्हणजे त्यांना फायद्याच्या गोष्टी निवडल्या. दुसऱ्या बाजूने जर विचार केला तर याच्यामध्ये अब्राहमाचं नुकसान झालेलं आहे, पण त्याला माहिती की माझ्या बरोबर देव असल्या कारणानं मी फायद्या तोट्याचं नुकसान विचार करणार नाही. काय नुकसान माझं झालं, त्याच्यामुळे माझं काय नुकसान झालं हा विचार मी कधी करणार नाही. लक्षात घ्या, जो खरा धार्मिक परिवार आहे ना, ज्याच्यामुळे माझी हानी झाली, ज्याच्यामुळे माझं नुकसान झालं हा विचार तो कधीच करत नसत नाही. कारण देव जर एखाद्या व्यक्तीला आवाज देतो, देव जर एखाद्या व्यक्तीला पाचारण करतो ना, तर पाचारण करत असताना त्या व्यक्तीला पुढे नेण्याची जबाबदारी देवाची असते. त्या व्यक्तीने कोणाला दोष देता कामा. मग अशा परिस्थितीमध्ये काय घडलं, त्या देवाचे दूत अब्रामाच्या दारात चालले होते. अब्रामाला त्याने सांगितलं की आम्ही सदोम गोमोराचा नाश केला.